नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या पाहूयात. मनोज जरांगेंचा आजपासून रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषण. आंतरवाली सराठीमध्ये सकाळी 10 वाजता जरांगे उपोषणाला बसणार. आमरण उपोषण सुरू होण्यापूर्वी मंत्री विखे पाटील आज पुन्हा जरांगेंची भेट घेणार. काही मागण्यांचं लेखी पत्र जरांगेंना देणार. भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे आणि प्रांत अधिकारी देखील हजर राहणार. काल सरकारच्या शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा. स्वतंत्र मराठा मंत्रालयाची स्थापना करा. सारथीच्या बंद झालेल्या योजना सुरू करा. मनोज जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाकडे मागणी. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरू. बबनराव तायवाडेंचा इशारा. जरांगेंना वेगळं आरक्षण द्या, आमच्या ताटातलं देऊ नका. बोगस ओबीसी आमच्यामध्ये आल्यास समाज पेटून उठेल. बबनराव तायवाडेंचं वक्तव्य. प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. अहिल्यानगर परिषदेची जागा तनपुरेंना दिली जाणार. महायुतीचं विधान परिषदेचं जागा वाटप जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. तर भाजपच्या वाट्याला 10 जागा. सूत्रांची माहिती. मंत्र्यांनी पक्षनिधीसाठी योगदान द्यावं. पार्थ पवारांची सूचना. पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याची चर्चा. पक्षाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असून मंत्र्यांनी उदारपणे पक्षासाठी निधी द्यावा. पार्थ पवारांनी स्पष्ट केल्याचं सूत्रांची माहिती. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी. रत्नागिरी सिंधुदुर्ग परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा दावा असताना शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी उमेदवारी अर्ज भरणार. अमरावती विधान परिषदेमध्ये पोटे विरुद्ध देशमुख लढत रंगणार. परिषदेसाठी अर्ज भरण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांकडून मिठाईचं वाटप. हर्षजित देशमुखांच्या नावाचे मिठाई बॉक्स वाटपाचे फोटो व्हायरल. याआधी काही इच्छुक उमेदवारांनी हापूस आंबे वाटल्याची चर्चा होती. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. मुंबईमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागला. 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा वाढ. दरवाढीनंतर सीएनजीचा दर प्रति किलो 86 रुपयांवर. घरगुती पीएनजीचीही 50 पैशाने महागलेला आहे. महानगर गॅसचे नवे दर मध्यरात्रीपासून लागू. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 18 जणांचा मृत्यू. आतापर्यंत 10 जण अटकेत. अटकेतील आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. गुन्ह्याचा तपास युद्धपातळीवर सुरू. दोषींवर कठोर कारवाई करणार. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून स्पष्ट. आरोपीनं दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यामुळे 18 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय. प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 जण अटकेत. योगेश वानखेडेसह 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पुण्यातील विषारी दारू पिऊन मृत्यू झालेल्यांचा शवविच्छेदन अहवाल राखून ठेवला. विसेरा तपासणीसाठी पाठवला तर रक्ताचे नमुनेही लॅबला पाठवण्यात आले. विसेरा रिपोर्ट आल्यावर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यातील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल. घटनेच्या मुळापर्यंत जाणार. कठोर कारवाई करा. फडणवीसांचं आश्वासन. पुणे विषारी दारू प्रकरणामध्ये हडपसर पोलीस ठाण्यामधील 3 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन. तर पिंपरी चिंचवडच्या दापोडी पोलीस ठाण्याच्या पीआयसह 6 जणांवर निलंबनाची कारवाई. विषारी दारू प्रकरणामध्ये 9 पोलिसांचं निलंबन. पुणे विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग. पुणे विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडी करणार. गृह विभागाचा निर्णय. विषारी दारूमुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारला आज कोर्टामध्ये हजर करण्याची शक्यता. फिजिक्स विषयाची प्राध्यापक असलेल्या मनीषा हवालदारला सीबीआय कोर्टानं 6 दिवसांची कोठडी सुनावली होती. फिजिक्स विषयाची शिक्षिका आरोपी मनीषा हवालदार आणि तेजस शहा यांच्यामधला दुवा सापडला. सूत्रांची माहिती. याच व्यक्तीनं दोघांची ओळख करून दिली होती. दरम्यान एनटीएच्या पॅनलवर असलेली संबंधित केमिस्ट्री विषयाची तज्ज्ञ सीबीआयच्या रडारवर. सूत्रांची माहिती.